या दिवशी संविधान दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत होते आणि या भारत देशाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी तत्कालीन सर्व जे राजकीय लोक होते त्यांनी असा विचार केला की भारत देशाला एका संविधानाची गरज आहे. त्यानंतर 27 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले. या मसुदा समितीने अनेक बैठका घेतल्या, अनेक चर्चासत्र केले आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला कुठले कायदे योग्य राहतील, भारताच्या नागरिकांचा हिताचा विचार करून त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेला मसुदा समितीने हे संविधान सुपूर्द केले. आपल्या या संविधानामध्ये जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून त्याची जगभर ख्याती आहे. यामध्ये भारतातील प्रत्येक नागरिकाचा विचार करण्यात आलेला आहे. दुसऱ्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व प्रथा आहे, परंतु भारतामध्ये आपण कुठल्याही राज्याचे प्रतिनिधी जरी असलो, राज्याचे नागरिक जरी असलो, तरी आपल्या संविधानाने एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले आहे. यामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि राष्ट्रपती अशी आपल्या संसदेची रचना आहे. आपल्या भारताने संसदीय लोकशाही स्वीकारलेली असून आपल्या प्रत्येकाला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे. एक मत एक मूल्य. त्याचबरोबर आपली न्यायव्यवस्था ही स्वायत्त न्यायव्यवस्था आहे. यामध्ये कोणी राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव आणू शकत नाही. आपल्याला घटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत, ज्या हक्कांच्या द्वारे आपण मुक्तपणे आपलं जीवन व्यतीत करू शकत असतो. आपल्याला भाषेचे स्वातंत्र्य आहे, आपल्याला धर्माचे स्वातंत्र्य आहे, आपल्याला देशभर सर्वत्र फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण आपल्या पद्धतीने आपले आचरण ठेवू शकतो. काही कठीण प्रसंगी आपल्या देशावर जर सशस्त्र हल्ला झाला तर या प्रसंगी घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रपती आणीबाणी लागू करू शकतो. यामध्ये जर संविधानाचं कुठं उल्लंघन होत असेल, जर कुठलं राज्य संविधानाचं अंमलबजावणी करण्यामध्ये अक्षम ठरत असेल तर या ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात येते. तर कुठे वित्तीय दिवाळखोरीमध्ये कुठलं राज्य निघालं अथवा देशामध्ये अशी परिस्थिती आली तर वित्तीय आणीबाणी सुद्धा लागू करता येते. आता अनुसूचित जमातीसाठी आपल्या संविधानामध्ये भरपूर अशा तरतुदी केलेल्या आहेत. पण अनुसूचित जमाती म्हणजे कोण? अनुसूचित जमाती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो आदिवासी. पण या आदिवासी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा का देण्यात आला? त्याचं कारण असं आहे की आदिम कृषी व्यवस्था, आदिम कृषी ही आदिवासी समुदाय कित्येक वर्षापासून करत आलेला आहे. मूलभूत हक्कापासून ते वंचित राहिलेले आहेत. परंपरेने दुर्लभ अशा उपेक्षित भागामध्ये ते आपला निवास करत असतात आणि आजही ते करत आहेत. त्यामुळे अशा समुदायाला एक विशिष्ट ओळख दिली पाहिजे. त्यामुळे अनुसूचित जमाती हा शब्द संविधानाने या दुर्लक्षित उपेक्षित समुदायाला दिला
आणि घटनेच्या कलम 342 अनुसार त्यांना विविध सुविधा सवलती उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून आदिवासी समुदायातील अनुसूचित जमातीतील जे कोणी मुलं असतील त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल. त्यामध्ये आरक्षणाचा विषय शैक्षणिक सामाजिक सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचबरोबर संविधानाच्या 338 अनुसार अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जल जंगल जमीन हे जे आदिवासींचं भावनिक नातं जे आहे यांचं संवर्धन करण्यासाठी हा राष्ट्रीय आयोग अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग काम करतो. देशभरामध्ये जिथं कुठं आदिवासी समुदायावर अन्याय अत्याचार होतील त्याची दखल घेऊन राज्य शासनाला व केंद्र शासनाला निर्देशित करण्याचं काम हा अनुसूचित जमाती आयोग करत असतो. तसेच आपला एकंदरीत अहवाल हा अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रपतींना सादर करून आदिवासी समुदायाला मुख्य प्रवाहात आणून त्यांची उत्तरोत्तर प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतो. आपण सर्व विद्यार्थी मित्र संविधानात दिलेल्या नियमानुसार आपलं वर्तन ठेवून भारत देशाचे एक सशक्त नागरिक बनण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा बाळगून माझे शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.